नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. शरद पवार म्हणाले, जोपर्यंत मी सरळ आहे तोपर्यंत सरळच राहू द्या, पण जर कोणी वाकड्यात गेलं तर आम्ही ठामपणे त्यांचा पाय काढून कारवाई करू. 10-12 वर्षापूर्वी साहेबांच्या गालावर मारणारा माणूस नंतर कधीच दिसला नाही. मग अजित पवारांचा घात करणाऱ्याचं काय होईल याचा विचार करा. अजित पवार गेल्यानंतर अनेकांना वाटलं असेल की राष्ट्रवादीचं अस्तित्व संपलं. पुतण्या गेला, काका थकला, रोहित अजून लहान आहे, योगेंद्र पवार कच्चा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं फक्त लोकांचं भ्रम आहे. कारण शरद पवारांच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही. न सुटणारं गणित म्हणजेच पवार साहेब, एवढंच लक्षात ठेवा. आज तुम्हाला कळेल पडद्यामागचं खरं राजकारण काय असतं ते. मंडळी, राजकारणात जे दिसतं ते कधीच पूर्ण सत्य नसतं आणि जे खरं असतं ते बहुतेक वेळा दिसतही नाही. हे वाक्य जर कुणाच्या आयुष्यातल्या तंतोतंत लागू होत असेल तर ते नाव आहे शरद पवार. विधानसभेत शोक प्रस्ताव मांडला जात असताना अनेकांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यानंतर वरळीच्या मैदानात मोठी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. महाराष्ट्रभरातील आमदार, खासदार, मोठे अधिकारी, उद्योगपती आणि अभिनेते असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. प्रचंड गर्दी उसळली होती. पण या एवढ्या मोठ्या सभेत एक अतिशय महत्त्वाची खुर्ची मात्र रिकामी दिसत होती आणि प्रश्न असा पडतो, ती खुर्ची नेमकी कोणासाठी राखून ठेवली होती? ती खुर्ची होती शरद पवारांची. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी शरद पवारांचं असणं आवश्यक असतं तिथे त्यांचं नसणं सुद्धा अनेकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चाहूल देतं. सध्या पवार साहेबांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते रुग्णालयात उपचार घेत होते. ते सगळ्या जगाला ठाऊक आहे, पण तरीही त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही. अजित पवार गेल्यानंतर अनेकांना वाटलं असेल की आता राष्ट्रवादीचं अस्तित्व संपलं. पुतण्या गेला, काका थकले, रोहित अजून लहान आहे, योगेंद्र पवार अजून कच्चा आहे. पण राजकारणात दिसतं तेवढं खरं नसतं आणि पवार साहेबांच्या खेळात शेवटचा डाव काय असेल हे कुणालाच आधी कधी कळत नाही. ही गोष्ट एक नक्की लक्षात ठेवा, हे सगळं अनेकांची फक्त अंधश्रद्धा आहे. काही राष्ट्रवादीतील नेत्यांना वाटलं असेल की आता पक्षावर आपलाच ताबा असेल, पण त्यांना हे कळलं नाही की राष्ट्रवादी जरी दादांची असली तरी तिच्या मागे उभा असलेला हात शरद पवारांचाच आहे. अपघात झाल्यानंतर अवघ्या 5 मिनिटात साहेबांनी जी चाल खेळली ती पाहून देशाचं राजकारणच हादरलं. ज्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र ओरडत होता की हा घातपात आहे, त्याच वेळी पवारांनी शांतपणे सांगितलं की हा केवळ अपघात आहे. ही मोठ्या नेत्याची फक्त साधी प्रतिक्रिया नव्हती मंडळी, ती पुढे येणाऱ्या मोठ्या वादळापूर्वीची स्मशान शांतता होती. हे लक्षात घ्या. आज साहेब रुग्णालयात असले तरी त्यांचे मोहरे गल्लीपासून दिल्लीपर्यंत शांतपणे आणि गुप्तपणे काम करत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पवारांनी असा कोणता डाव टाकला की सत्ताधाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत? कारण घासावर टपलेल्या 2 कावळ्यांची चाहूल त्यांना आधीच लागली होती असं म्हटलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढचा राजकीय वारसा. अजित पवारांपासून रोहित पवारांपर्यंत पक्षाचं नेतृत्व कसं हस्तांतरित होईल याबाबतही अनेक चर्चा सुरू आहेत. काहींचं मत आहे की पुढे जाऊन दादा हळूहळू रोहितला राजकारणाचे डावपेच शिकवतील, त्याला तरबेज करतील आणि पक्षाची पुढची पिढी तयार करतील आणि मग पुढे राष्ट्रवादीचा गाडा सुरळीतपणे सुरू राहील, अशी अनेकांची कल्पना होती. पण एका क्षणात ही सगळी स्वप्न राख रांगोळी झाली. ते पाहून पवार आतून नक्कीच व्यथित झाले असतील, पण त्यांच्या खंबीरपणात मात्र तसूभरही फरक पडला नव्हता. संपूर्ण महाराष्ट्र ओरडत होता की हा घातपात आहे, तरीही पवार शांतपणे म्हणाले हा अपघात आहे. पण पवारांनी हे विधान का केलं? कारण त्यांना विरोधकांचे डाव आधीच माहिती होते. म्हणूनच विरोधकांना गाफील ठेवण्यासाठी आणि खऱ्या तपासापर्यंत शांतपणे पोहोचण्यासाठी त्यांनी ही एक राजकीय गुगली टाकली, अशी चर्चा आहे. ही गुगली इतकी अचूक होती की जवळजवळ महिनाभर महाराष्ट्रातील अनेकांना त्यामागचा खरा अर्थ कळालाच नाही. पवारांनी हे स्टेटमेंट केल्यानंतर राजकारणात वेगवेगळ्या हालचाली दिसू लागल्या. सुप्रिया सुळे दिल्लीमध्ये सक्रिय झाल्या, तर पवार साहेब रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर येत होती. दरम्यान रोहित पवारांना साथ देण्यासाठी योगेंद्र पवारांची बारामती पोलीस ठाण्यात झालेली एंट्री ही चर्चेचा विषय ठरली. अशा एकामागून एक घटना जवळपास महिनाभर घडत राहिल्या. पण या संपूर्ण काळात गुगली मास्टर म्हणून ओळखले जाणारे पवार साहेब कुठेही माध्यमांसमोर दिसले नाहीत. सगळ्या राजकीय हालचाली सुरू असताना ते रुग्णालयातच होते आणि रुग्णालयात असतानाही त्यांच्या मनात नेमकं काय सुरू होतं, काय डाव शिजत होता हे ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही, असंच अनेक जण म्हणत होते. असं करत करत अखेर 1 महिना उलटला आणि काल दादांच्या अपघातासंदर्भातील पहिला अहवाल समोर आला. पण तो अहवाल पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिली. अहवाल अगदी थातुरमातुर, बाळबोध आणि अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवणारा होता. तर बघा, हा देखील 28 तारखेला टाकलेल्या त्या गुगलीतलाच परिणाम होता. कसा ते पुढे ऐका. पवारांनी सुरुवातीलाच म्हटलं होतं की हा घातपात नाही आणि याच विधानामुळे अनेक जण गाफील राहिले. दरम्यान दुसरीकडे रोहित पवार मात्र वातावरण तापवत राहिले. त्यामुळे घाईघाईत अपघाताचा अहवाल पुढे आणावा लागला. पण जेव्हा तो अहवाल
अहवाल लोकांसमोर आला तेव्हा तो अतिशय बाळबोध आणि अपुरा वाटला. त्यामुळे लोकांचा संताप पुन्हा भडकला आणि कालपासून महाराष्ट्रभरात ही आग पुन्हा तीव्र झाल्याचं दिसत आहे. जरा विचार करा मंडळी, पहिल्याच दिवशी पवारांनी हा घातपात आहे असं जाहीर केलं असतं तर काय झालं असतं? एका बाजूला पवार कुटुंब दादांच्या अंत्यसंस्कार आणि सोपस्कारात व्यस्त राहिलं असतं आणि दुसऱ्या बाजूला महत्त्वाचे पुरावे तात्काळ नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली असती. त्यामुळे शांत राहून टाकलेली ही गुगली अनेकांच्या मते एक विचारपूर्वक चाल होती. हा केवळ अपघात आहे असं सांगितल्यामुळे अनेक विरोधक गाफील राहिले. सर्वांना वाटलं आता आपण सुटलो, पवारांनीच आपल्या मार्गाला मोकळीक दिली. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांचं नाव आहे शरद पवार. अहो, 24 तास सोबत राहणाऱ्या पत्नीला सुद्धा आयुष्यभर संसार करून पूर्णपणे पवारांना समजून घेतलं का, हाच प्रश्न आहे. मग ही चांडाळ चौकडी त्यांना कशी समजणार? राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यापासून ते पुन्हा विलीनीकरणाच्या चर्चापर्यंत कोण कोण विघ्नसंतोषी कावळे राष्ट्रवादीचा घास गिळण्यासाठी टपून बसले होते हे पवारांना आधीपासूनच माहीत होतं असं अनेक जण म्हणतात. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक हालचाली मागे एखादा मोठा राजकीय डाव दडलेला असतो अशी चर्चा राजकारणात कायम ऐकायला मिळते. विमान अपघाताची घटना घडल्यानंतर पवार अधिकच सतर्क झाले, सावध झाले. डोंगरा एवढं दुःख मनात असतानाही त्यांनी स्वतःला सावरलं आणि दादांच्या मृत्यूच्या दिवशी अवघ्या तासाभरातच ती गुगली टाकली असं अनेक जण म्हणतात. मित्रांनो, राजकारणातील अनेकांचे आयुष्य संपतील पण पवारांचे डाव पूर्णपणे कोणालाच समजणार नाहीत असं त्यांच्या समर्थकांचं मत असतं. पवार ज्या दिशेने वार करतात त्या दिशेला ते स्वतः कधीच बसलेले नसतात, हे लक्षात घ्या. नेमका मार कुठे बसला आहे हे अनेकदा नंतरच कळतं. जसं शरीरावर सूज आल्यावर जखम जाणवते तसं फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभर आणि परदेशातही पवारांचे अनेक जुने संबंध असल्याचे सांगितलं जातं. राजकारणापासून उद्योग विश्वापर्यंत अगदी चित्रपट सृष्टीपर्यंत अनेकांशी त्यांचे जुने संबंध आहेत. योग्य वेळी अनेकांना त्यांनी मदतही केलेली आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात कायम ऐकायला मिळते आणि त्यामुळेच त्या उपकारांची परतफेड म्हणून अनेक ठिकाणांहून माहिती पवारांपर्यंत पोहोचत राहते असं राजकीय वर्तुळात बोललं जातं. एवढंच नाही तर भाजपमध्ये काय अंतर्गत घडामोडी सुरू आहेत, दादांच्या गटात बंद दरवाजा आड काय चर्चा होते, अशा अनेक गोष्टींची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते अशी सुद्धा चर्चा असते. जिथे पवार स्वतः उपस्थित नसतात तिथली सुद्धा बारीक सारीक माहिती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचते हे मात्र एक रहस्यमय मानलं जातं. त्यामुळे विरोधकांना गाफील ठेवून योग्य वेळी डाव टाकणं हा त्यांचा हातखंडा असल्याचं अनेकांचं मत आहे. म्हणूनच अजित पवारांचा अपघात की घातपात या प्रश्नाच्या मुळापर्यंत ते शांतपणे आणि गुप्तपणे जाण्याचा प्रयत्न करतील अशा चर्चा सुरू आहेत. कुटुंबातील वेगवेगळ्या नेत्यांची भूमिका, कोण कधी बोलायचं, कोण कधी पुढे यायचं, हे सगळं अनेकदा नियोजनबद्ध असतं ही असं राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळेच रोहित पवारांना पुढे येऊन मुक्तपणे भूमिका मांडण्याची संधी दिली गेली आहे असंही काही जण मानतात. या सगळ्या घडामोडींमधून दोन शक्यता चर्चेत येतात मित्रांनो. एक म्हणजे अजित पवारांच्या मृत्यूमागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न आणि दुसरं म्हणजे या प्रक्रियेतून राष्ट्रवादीत नव्या नेतृत्वाला पुढे आणण्याचा प्रयत्न. काहींच्या मते भविष्यात रोहित पवार यांची भूमिका अधिक मोठी होऊ शकते. तुमचं मत काय आहे मित्रांनो? कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.